पहलगाम हल्ल्यातल्या 5 संशयित दहशतवाद्यांच्या घरावर केंद्र सरकारचा बुलडोझर। सारे दहशतवादी करत होते लष्कर-ए-तोयबाचं काम। पुलवामा, कुलगाम आणि शोपियानमध्ये कारवाई। पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये कसून शोध मोहीम। दहशतवाद्यांच्या मागावर भारतीय लष्कर, NIA सह तपास यंत्रणांकडून पहलगाम, शोपियान भागातले शेकडो संशयित ताब्यात। पाकिस्तानने हवाई बंदी घातल्यानंतर DGCकडून नव्या गाईडलाईन्स जारी। प्रवासाचा वेळ वाढल्यामुळे विमानात पुरेसे खाद्यपदार्थ ठेवण्याच्या सूचना। आठवड्याला 800हून अधिक विमानं जात होती पाकिस्तानच्या हद्दीतून। पहलगाम हल्ल्यानंतर लष्कराकडून काश्मीरच्या सुरक्षेसंबंधी ऑडिट रिपोर्ट केंद्राला सादर। पर्यटन स्थळांवरती हेलिकॉप्टरद्वारे नजर ठेवली जाईल आणि टेहळणीसाठी एकात्मिक नेटवर्क बनवण्याची शिफारस। मार्च महिन्यामध्ये निश्चित झालं होतं हल्ल्याचं ठिकाण आणि स्थळ। लष्कर-ए-तोयबाच्या सैफुल्लाच्या नेतृत्वामध्ये 5 कमांडर्सनी रचला कट। पाकिस्तान आर्मीने ISISही कटामध्ये सहभाग असल्याचे भारताकडे पुरावे। पाकिस्तानच्या ISIकडून जम्मू काश्मीरमध्ये आणखी हल्ले करण्याची गुप्तचर संस्थांची माहिती। भारतीय रेल्वे काश्मीरी पंडित निशाण्यावरती। जम्मू काश्मीरच्या उत्तर, मध्य आणि दक्षिण भागासाठी अलर्ट जारी। पहलगाम हल्ल्यामध्ये मरण पावलेल्या काश्मीरी तरुणाच्या कुटुंबियांना एकनाथ शिंदे यांची 5 लाख रुपयांची मदत। आदिल हुसेन शहाचा पर्यटकांना वाचवताना मृत्यू। आदिलमुळे वाचले अनेक पर्यटकांचे प्राण। वेळ आली आहे एकत्र येण्याची। मुंबई आणि महाराष्ट्रासाठी शिवसैनिक तयार आहेत। उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचं ट्विट। राज उद्धव यांच्या साध प्रतिसादानंतर एकत्र येण्याची चर्चा जिवंत ठेवण्याचा प्रयत्न। बारावीचा निकाल मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये तर 10वीचा निकाल मेच्या दुसऱ्या आठवड्यात जाहीर करण्याचा बोर्डाचा प्रयत्न। पुरवणी परीक्षेची तारीखही लवकरच जाहीर करणार। भिवंडीच्या राहणाल गावामध्ये फर्निचर गोदामाला भीषण आग। 7 ते 8 गोदामं जळून खाक। आगीवरती नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू। भाजपचे कार्यकारी अध्यक्ष आणि केंद्रीय मंत्री JP नड्डा यांच्याकडून पुण्यातल्या दगडूशेठ मंदिरामध्ये गणेश याग। पहलगाम हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर नड्डा पुण्यात। पश्चिम रेल्वेवरती आज दुपारी 1 ते उद्या रात्री 12 पर्यंत मेगा ब्लॉक। 35 तासांच्या मेगा ब्लॉकमुळे लोकलच्या 163 फेऱ्या रद्द। मध्य रेल्वेवरही उद्या सकाळी 8 ते दुपारी 12:30 पर्यंत मेगा ब्लॉक। मुंबईचा एल्फिन्स्टन पूल 2 दिवस सुरू राहणार। नागरिकांच्या तीव्र विरोधानंतर MMRDA कडून बैठकीचं आयोजन। तोडगा निघाल्यास पुलाचं काम सुरू होईल। IPL मध्ये हैदराबादने चेन्नईला 5 गडी राखून हरवलं। तिसऱ्या विजयामुळे हैदराबादच्या आशा जिवंत, पण 7व्या पराभवानंतर चेन्नई मात्र प्ले-ऑफमधनं बाहेर पडण्याच्या उंबरठ्यावर। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।